क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शनाचा आज जरी समारोप झाला असेल तरी अनेकांसाठीही त्यांच्या गृहस्वप्न पूर्तीची सुरुवात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी केले। नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जसं पाठीमागे आपण स्मार्ट सिटी, क्वालिटी सिटी या दृष्टिकोनातून जे काही वेगवेगळे प्रयोग करायला घेतले होते त्या माध्यमातून येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणखी आपल्याला काय काय करता येईल की जेणेकरून कुंभमेळ्याच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आणि भारतातनं जे काही लाखो करोडो भाविक येणार आहेत ते नाशिकचं चांगलं नाव घेऊन जा। येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याही माध्यमातून नाशिकची प्रगती आपण कशी साध्य करू शकतो, मला वाटतं की त्याचाही विचार आपण निश्चितपणे करूया। त्याच्यासोबतच आपला नाशिक जिल्हा हा अतिशय कष्टकरी शेतकऱ्यांचाही जिल्हा आहे आणि मग याची सांगड आपल्याला कशी घालता येईल आणि सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास आपण कशा पद्धतीने साध्य करू शकतो त्याही दृष्टिकोनातून विचार मंथन करून आपण सर्वजण पुढे जाऊया। परत एकदा मला माहिती आहे असा कार्यक्रम सादर करीत असताना आम्ही मालेगावला मागच्या 25-30 वर्षाच्या पासून लहान लहान प्रयोग आम्ही करत असतो आणि मग हे प्रकल्प उभे करत असताना किती धावपळ होते आणि जो काम करतो त्या ठिकाणी काही कमी अधिक उणीवा पण होत असतात आणि या सर्वातनं हा प्रकल्प यशस्वी होणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असतात आणि म्हणून तुमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला हा पण विश्वास आहे कदाचित आज समारोप झाल्याच्या नंतर उद्या जी टीम काम करत होती त्यांना दररोजच्या सवयीप्रमाणे तुमचे पाय इकडे वळतील की बाबा आजही आपलं काही बरोबर आहे ना। तर जो काम करतो त्याच्यात चुका होत असतात आणि म्हणून काही थोडीफार उणीव राहिली असेल तर काही हरकत नाही। पूर्ण टीमचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गत 5 दिवसांपासून ठक्करडोम येथे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित नमः नाशिक या गृह प्रदर्शनाचा आज समारोप झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी मंचावर म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, मानद सचिव तुषार संकलेचा, एक्स्पोचे समन्वयक ऋषिकेश कोते, नरेंद्र कुलकर्णी, IPP कृणाल पाटील, एक्स्पो कमिटी प्रमुख मनोज खिवंसरा, उपाध्यक्ष अनिल आहेर, उदय घुगे, श्यामकुमार साबळे, प्रवीण तिदमे, कामगार विकास उपायुक्त विकास माळी व मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे हे उपस्थित होते। मंत्री दादासाहेब भुसे पुढे म्हणाले की निसर्गाने भरभरून दिलेल्या नाशिकमध्ये आगामी 2 वर्षांनंतर कुंभमेळा होत असून या कुंभमेळ्यात देश विदेशातून येणाऱ्या सर्व भाविकांसाठी हा कुंभमेळा स्मरणीय करण्यासाठी तसेच नाशिकची ओळख एज्युकेशन हब म्हणून होण्यासाठी देखील आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन देखील त्यांनी केले। मित्रांनो, हा जो कार्यक्रम आहे त्यासाठी आपले कामगार कल्याण विभागाचे माळीसाहेब उपायुक्त हेही आम्ही कधीही कुठलंही काम घेऊन गेलो आणि मागच्या काही वर्षापासूनही आमचं काम असेल तर माळीसाहेब कधी नाही म्हणत नाही। नाशिक प्रॉपर्टीचा एक्सपो आहे, आपण सगळेजण आज क्लोजिंग सेरेमनीसाठी इथे जमलेलो आहे। आमचे अध्यक्ष आदरणीय श्री गौरवजी ठक्कर यांच्या संकल्पनेतून 14 ते 18 ऑगस्ट ही तारीख आपण निवडली, कारण फेस्टिवलच्या अगोदर ती तारीख असेल तर आपल्याला पुढे हे करणं सोपं जाईल या अनुषंगाने ती तारीख निवडली आणि आज तो आपल्याला रिझल्ट मिळाला आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने उलाढाल झाली आणि आमच्या बांधकाम व्यावसायिकांनी फेस्टिवल सुरू होण्या अगोदरच दिवाळी साजरी केली आहे। जवळपास साधारणतः 50हून अधिक म्हणजे जवळपास 57 फ्लॅट तसेच 50हून अधिक प्लॉट विकले गेलेले आहेत आणि मोठी उलाढाल इथे झालेली आहे। खरं तर या एक्सपोचा उद्देश फक्त फ्लॅट विकणे किंवा हे विकणं असं नसते, तर संपूर्ण शहराची आर्थिक उलाढाल पण या निमित्ताने होते आणि हाऊसकीपिंगपासून तर अगदी मोठ्या विकासकापर्यंत सगळ्यांचा याला हातभार लागतो। या संपूर्ण एक्सपोमध्ये साधारणतः 80हून अधिक स्टॉल होते, 300हून अधिक प्रोजेक्ट होते आणि सगळेच कमर्शियल तसेच इंडस्ट्रियल प्लॉट असेही सगळे होते।
आणि या सगळ्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. कुंभचा संकल्प आम्ही केलं, चर्चासत्र रोज दुपारी ठेवले होते. आमचे सगळे 5 प्रेसिडेंट्स ज्यांनी SOP दिलेली आहे क्रीडाच्या कामाची. दादा एक थोडक्यात सांगतो की आम्ही एक्सपो का करतो. आपल्या भारतात 3 एसेट क्लास आहेत दादा, रिअल इस्टेट, गोल्ड आणि स्टॉक. आम्हाला रिअल इस्टेट कळतं, गोल्ड सर्वांनाच कळतं आणि स्टॉक मार्केट कोणालाच कळत नाही. म्हणून आम्ही इथे एक्सपोमधून रिअल इस्टेटमधली गुंतवणूक का सर्वात जास्त चांगली आहे आणि काय याचे रिटर्न चांगले मिळतात हे दाखवण्याचं, हे समजवण्याचा लोकांना प्रयत्न करतो. दादा आम्ही काही दिवसापूर्वी एरोनॉमिक्स नावाचा एक इव्हेंट घेतला. तशाच धर्तीवर आम्ही एड्युनॉमिक्स नावाचा एक इव्हेंट घ्यायचे आमचा मानस आहे. त्यात आपलं आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे की एज्युकेशनमुळे सिटीची इकॉनॉमी कशी ग्रो होऊ शकते. चांगला HR इथे आपण निर्माण केला नाशिकमध्ये तरच चांगले इंडस्ट्रीज येतील. याच्यासाठी आम्ही हा उपक्रम इथे सादर करणार आहोत. जास्त वेळ न घेता फक्त रंजन भाऊ, आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलेले आहात. रंजन भाऊ आपलं पण खूप खूप धन्यवाद. रंजन भाऊ आपल्याला खूप आनंद होईल सांगून की म्हाडाचा सुद्धा स्टॉल या एक्सपोमध्ये आहे आणि म्हाडाच्या स्टॉलला 2 बुकिंग दादा झाले. त्यांना इथे अलॉटमेंट लेटर पण सुद्धा देण्यात आले आणि भरपूर साईट व्हिजिट्स हे इथे झालेले आहेत. आणि ग्रीहम हाऊसिंग फायनान्सकडनं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 1.8 लाखची जी सबसिडी आहे त्याचं पण खूप मार्केटिंग इथे करण्यात आलं. त्याचा फायदा म्हाडाला, अफोर्डेबल हाऊसिंग आमच्या सगळ्या मेंबर्सना पण झालेला आहे. थँक्यू वन्स अगेन दादा आणि रंजन भाऊ. आपण एजन्सी त्या ठिकाणी आलेली. मला तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माळी साईड कल्पना आहे. मी जरी डायरेक्ट नसलो तरी इनडायरेक्टली पण ह्याच व्यवसायात आहे आणि माझ्या वडिलांपासून हा व्यवसाय आहे की तो आपण बघितलेला आहे. त्यामुळे मी या व्यवसायाशी संबंधित आहे. मी सगळ्यात महत्त्वाचं उदय तुमचा मित्र आहे, तुमच्या सगळ्यांचा जुना लहानपणापासून मित्र आहे. तेव्हा म्हाडाला घाबरण्याची गरज नाही. जे काही मागच्या काळात झालं असेल ते झालं असेल, परंतु शेवटी शासन जे काही निर्णय घेतं किंवा शासन जे काही नियम बनवतं किंवा कायदे करतं ते शेवटी आपल्या कुठेतरी हिताचे असतात आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करता येतं. परंतु त्याचा 20% उल्लेख केला पाहिजे की ज्यावेळेला आपण ग्रीन नाशिक म्हणू किंवा आपल्याला पोल्युशनयुक्त नाशिक बनायचं असेल त्यावेळेला आपल्याकडे काम करणारा कामगार असेल किंवा आपल्याकडे काम करणारा ड्रायव्हर, आपल्याकडे काम करणारा इस्त्री, इलेक्ट्रिशियन या सगळ्यांना आपण जर 20-25 किलोमीटर गावाच्या बाहेर टाकलं तर त्याच्यामुळे ट्रॅफिक कंजेशन वाढणार आहे, पोल्युशन वाढणार आहे. आणि म्हणूनच कुठेतरी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना हक्काची सर्व समावेशक जी घराची योजना आहे ती काढलेली आहे. त्याच्यामध्ये जे काही नियम आहे त्याच्यात काही त्रुटी दूर करायची असतील तर आपण चर्चा करून बघूया. मी आपल्याला पण बोललो होतो त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर ते आपण दुरुस्त करू. परंतु जोपर्यंत प्रत्येक भारतीयाचं, प्रत्येक गरिबाचं पण आपल्याला जीवनमान उंचवायचं आहे, जोपर्यंत आपण ते उंचवत नाही तोपर्यंत आपला देश हा डेव्हलप झाला. कारण डेव्हलप कंट्री म्हणजे काय तर प्रत्येकाला सगळे हक्क आणि जी मिळाले पाहिजे आणि त्याचं आयुष्यमान जीवनमान उंचवलं पाहिजे, सुखकर झालं पाहिजे. आणि मग ते जर करायचं असेल तर याचा भार हा आपल्या प्रत्येकाला उचलला पाहिजे. त्याच्यासाठी जे नियम आहेत ते पाळले पाहिजे आणि ते नियम आपण पाळून त्यातल्या त्रुटी दूर करून जे काही प्रश्न निर्माण झालेले असतील, जे अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्याचं काम आपण एकाच्या हातात हात घेऊन करूया अशा प्रकारचा आवाज सुद्धा या ठिकाणी